हरे कृष्णा। तर काही दिवसापूर्वी माझे एक फ्रेंड आहेत, माझे मित्र आहेत, ते मला म्हणाले की हे बघा, आपण प्रत्येक क्षणाला एन्जॉय केलं पाहिजे, प्रत्येक क्षण आपण एन्जॉय केला पाहिजे। हे असं ऐकल्यानंतर एक 2-3 गोष्टी मनात आल्या, त्या तुमच्याशी मी शेअर करतो। पहिली गोष्ट, प्रत्येक क्षण एन्जॉय करणं पॉसिबल आहे का, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हे का पॉसिबल नाही, व्हाय। आणि तिसरी गोष्ट, कुणाला कधी असा अनुभव आहे का की कोणीतरी कायम सतत सुखामध्ये आहे, एन्जॉयमेंटमध्ये आहे प्रत्येक क्षणी। या 3 गोष्टीचं विवरण आपण करू। फर्स्ट, पॉसिबल आहे का एन्जॉयमेंट करणं, प्रत्येक क्षणाला एन्जॉय करणं पॉसिबल आहे का? देयर इज अ येस अँड नो। येस, प्रत्येक क्षणाला पॉसिबल आहे एन्जॉय करणं, आणि दुसरं आन्सर आहे नाही, दोन्ही पण आहेत। तर जिथं आपण सध्या आहोत त्याला भौतिक जगत म्हणतात, तर ह्या जगतामध्ये प्रत्येक क्षण एन्जॉय करणं पॉसिबल नाही। आणि यस म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक क्षणाला आपण एन्जॉय करू शकतो, आणि आपण सुखामध्ये असतो आध्यात्मिक जगतामध्ये। तर या जगामध्ये हे पॉसिबल नाहीये की प्रत्येक क्षण आपण एन्जॉय करू। तर नेक्स्ट क्वेश्चन, का? कारण हे शरीर एन्जॉयमेंट साठी बनलेलं नाही। हे शरीर भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, माइंड, इंटेलिजन्स, इगो। म्हणजे अर्थ, वॉटर, जल, अग्नी, पंचमहाभूत, ते 5, आणि माइंड, इंटेलिजन्स, इगो, मन, बुद्धी, अहंकार, अशा 8 एलिमेंटनी बनलेलं आहे। तर हे शरीर भोगासाठी बनलेलं नाही आहे। ह्या शरीराद्वारे आपण जरी थोडासा हॅपीनेस, जरी थोडीशी एन्जॉयमेंट अनुभवत असलो, तरी या शरीराद्वारे आपल्याला सफरिंग म्हणजे दुःखही अनुभवावं लागतं। म्हणून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सुख आणि दुःख हे उन्हाळा आणि पावसाळ्यासारखं आहे, सतत ते एजा करत राहतं। म्हणून या शरीरामुळे आणि या भौतिक प्रकृतीत आपण असल्यामुळे आपण सतत एन्जॉय करू शकत नाही। हे दुसरं स्टेटमेंट। देन तिसरं स्टेटमेंट, कुणाला कधी असा अनुभव आहे का की कुणीतरी जन्मापासून अगदी मरेपर्यंत कॉन्स्टंट एन्जॉयमेंटमध्ये आहे, कॉन्स्टंट सुखामध्ये आहे? कुणालाच अनुभव नाही आहे, आणि कुणीही म्हणू शकत नाही, भले तिच्याकडे करोडो रुपये का असं ना, पण तू म्हणू शकत नाही की मी कॉन्स्टंट सुखामध्ये आहे। आता महत्वाचा मुद्दा, ह्या 3 गोष्टी आपण बघितल्यानंतर आपल्याला हे कळतं आणि माहिती आहे आणि अनुभवही आहे की आपण सतत एन्जॉय करू शकत नाही। तरीही आपल्या तोंडातून असे स्टेटमेंट काय येतात की सतत एन्जॉय केला पाहिजे? काय येत असते, विचार करा। कारण आपल्याला कधीतरी असा अनुभव असला पाहिजे, म्हणूनच आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यात हे विचार येतात, आपल्याला कधीतरी असा अनुभव असला पाहिजे। म्हणजे आपण भगवंतांच्या सानिध्यात असतो आध्यात्मिक जगतामध्ये, आणि भगवंत सतत एन्जॉयमेंटमध्ये असतात, सतत सुखामध्ये असतात, आणि आपण भगवंताचा अंश असल्या कारणाने आपणही सुखात असतो। पण भगवंतांनी आपल्याला फ्री विल दिलेली आहे। फ्री विल म्हणजे तुम्ही चूज करू शकता, तुमची इच्छा, फ्री विल। आणि त्या फ्री विलचा त्या
भगवंताने दिलेल्या इच्छेचा आपण काय करतो, दुरुपयोग करतो. म्हणजे आपण भगवंतासोबत राहत नाही, आपण काय चॉईस करतो की मला त्या भगवंताला सोडून राहायचं आहे, माझं मला जगायचं आहे. म्हणून आपण या भौतिक जगतामध्ये येतो. ते आध्यात्मिक जगत सोडून या भौतिक जगतामध्ये आपण येतो. आणि हे भौतिक जगत म्हणजे एक प्रिझन हाऊस आहे. आपल्याला अनुभव आहे की प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक देशामध्ये एक प्रिझन हाऊस असतं, जेल असतं. आणि हाही आपल्याला अनुभव आहे की जो व्यक्ती जेलमध्ये असतो आणि जो व्यक्ती बाहेर असतो ह्यांच्या जीवनामध्ये बराच फरक असतो. जो व्यक्ती त्या जेलच्या बाहेर असतो तो जेलच्या आतमध्ये असणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी सुखी असतो. हा आपला अनुभव आहे या जगतातला. सो सिमिलरली आपण काय आहोत, ह्या जगामध्ये आहोत की इज जस्ट लाईक अ जेल. हा हे एक जेलच आहे. म्हणून आपण या जगामध्ये कॉन्स्टंटली सतत एन्जॉय करू शकत नाही. अजून एक एक्झाम्पल की जसं हे शरीर, एखाद्या व्यक्ती ट्रॅक्टरने जात आहे हायवेने आणि एखाद्या व्यक्ती मर्सिडीज गाडीने जात आहे हायवेने. तर मर्सिडीज गाडीमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात, वेगवेगळ्या सुविधा असतात. मग एसी असेल आणि काय ते स्क्रीन असेल, मच मोर. पण ट्रॅक्टरमध्ये टेप असतो. तर प्रश्न असा येतो की जो व्यक्ती त्या ट्रॅक्टरमध्ये बसला आहे आणि जो व्यक्ती त्या मर्सिडीज मध्ये बसला आहे आणि ते दोघंही जात आहेत त्या हायवेने, तर कोण जास्त सुखी असू शकतो? कोण आनंद जास्त अनुभवेल, तो ट्रॅक्टरवाला का तो मर्सिडीजवाला? तो मर्सिडीजवाला. 200 स्पीडनं जाईल किंवा काय ते असेल ते. पण ट्रॅक्टरवाला मात्र तेवढा प्लेजर किंवा सुख अनुभवू शकणार नाही. सो सेम. सो आपण कम्पेअर करू शकतो की ते ट्रॅक्टरसारखं आपलं काम झालेलं आहे. आपल्याकडे त्या मर्सिडीज सारखं शरीर नाहीये, आपल्याकडे त्या ट्रॅक्टर सारखं शरीर आहे. जसा ट्रॅक्टर मध्ये बसलेला व्यक्ती सुख अनुभव करू शकत नाही, धड 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 धड. सिमिलरली इन दिस बॉडी वी कॅनॉट कॉन्स्टंटली एन्जॉय. सतत आपण एन्जॉय करू शकत नाही. हा झाला डिफरन्स. सो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.